अंश, माझ्या अंशाचा अंश आहे हा. वेदा बाजूला हो. शी हा डोळ ठेवून इथल्या लोकांसोबत काय करते? अशा स्टुपिड लोकांच्या जवळ जायचं नाही. मी काय रे म्हाताऱ्या, अक्कल नाही? हं? पोरीने बिस्किट आणि पाणी दिलं तर काय डोक्यावर हात ठेवशी काय? काय झालं? She's going towards him. मंजिरी उठ उठ, काहीतरी कर मंजिरी. वेदाला कुणीतरी शतायुषी होण्याचा आशीर्वाद दिलाय. आशीर्वाद देणारा कुणी सामान्य माणूस नाहीये. प्रचंड साधनेचं बळ आहे त्याच्याकडे. उठ, काहीतरी कर मंजिरी. काय करू मी? मंजिरी, दिव्य पेटी उघड, त्यातलं द्रव्य बाहेर काढ. उठ मंजिरी. ज्या मांत्रिकाने अंबिकाला कैद केलं होतं तो सध्या ग्लानीत आहे. त्याला शुद्धीवर आणायला हे द्रव्य उपयोगी पडेल. उठ. घे ते द्रव्य आणि ते द्रव्य त्याच्यावर शिंपड. जा. बाबा, माता महागौरी कायम तुझ्या पाठीशी राहते. तिच्या आशीर्वादाचं बळ कायम तुझ्या पाठीशी राहू दे बा.
6 महिने तरी अंबिका त्याच्या कैदेत राहायला हवी, नाहीतर आपली इतक्या वर्षाची मेहनत वाया जाईल. उघडले डोळे. आता याच उघड्या डोळ्यांनी एक महत्वाचं काम करायचंय आपल्याला. सुप्रभात. तुमच्या आयुष्यात आता सकाळ झाली. खूप झाला आराम. आता आपल्याला एक महत्वाचं काम करायचंय. है ना सर? हॅलो, हॅलो. प्लीज बी सीटेड. या. वेदा वेदा एक मिनट लेट मी ॲट युअर सर्विस मॅम. ये. ओके. चा. माया, उभी काय आहेस? बस ना, हॅव अ सीट. नाही, प्रेम बघत होते तुमचं. म्हणजे अथर्व, खरंच कधी कधी तुझं वेदावरचं प्रेम बघून मी स्वतःलाच विसरते. बसते. वेदा, तू खरंच लकी आहेस ना. तुला इतका प्रेमळ बाबा मिळालाय, है ना? नाही, सिरियसली अथर्व, म्हणजे नवरा म्हणून तू फॅन्टॅस्टिकच होतास, पण एक बाबा म्हणून यू आर आउटस्टँडिंग. कम ऑन माया. नाही अरे, मी पाहिलंय ना म्हणून मी बोलते. म्हणजे खूप छान फॅमिली होती तुमची. तू, वेदा, अंबिका. किती छान बाहेर आउटिंगला जायचा, फिरायला जायचा. इट वॉज रिअली नाईस. छान होते ते दिवस. काय माहित कोणाची दृष्टी लागली. खरंय, दृष्टच लागली. तुझी दृष्ट लागली आहे माया. अंबिका गेली आणि तुमची फॅमिली इनकम्प्लीटच झाली, नाही? असो, पण अथर्व, मी स्वतःला खूप लकी मानते की पुन्हा एकदा माझ्यामुळे ही फॅमिली कंप्लीट होणार आहे. स्वीट, हॅपी फॅमिली, है ना? आय एम हॅपी फॉर दॅट. म्हणजे त्याची सुरुवात पण किती छान झाली. म्हणजे आज आपण तिघं लंचला आलो, थँक्स टू यू. वेदा, सो काय खाणार आहेस तू? काहीच नाही. असं कसं वेदा? मी तुला सांगितलंय ना, तुला जे खायचं असेल तू खा. मी काहीच बोलणार नाही तुला. सो सांग मला, काय मागूयात आपण? वेदा, बाबाची प्रिन्सेस आहेस की नाही तू? मग सांग ना, बाबा किती प्रेमाने विचारतोय तुला. सांग, तू काय खाणार? हा? वेदा, आपण काहीतरी छान तुझ्या आवडीचं मागूया. तुला पनीर आवडतं की नाही? पनीर आवडतं ना? ओके, मग आपण मलाई कोफ्ता खाऊया. चालेल तुला? पण मलाई कोफ्ता थोडा तिखट असतो ना, हो की नाही? वेदा, बोल ना बाळा. हा? वेदा, वेदा,
फरक बरा नव्हे. हा, पाणी पडलं की नाही बाबावर? नाही नाही अथर्व, आपल्या वेदाने काहीच केलं नाही, मायाने केलं. खोटं बोलतेय ही. वेदा वेदा बाळा, इट्स ओके, इट्स ओके, काहीच झालेलं नाही. हा, रिलॅक्स. मी जाऊन येतो, तू डिसाईड कर तुला काय खायचंय. ओके, हा, आलोच. काय काय करते घरी? काय समजवलेलं? काय समजवलेलं? आता तुझा बाबा जेव्हा परत येईल तेव्हा मी एक डिश ऑर्डर करेन, ती गपचूप खायची. माया, हात सोड तिचा. आणि नाही खाल्लीस तर तुझा बाबा इकडून जिवंत परत जाणार नाही, कळलं? माया, तू अशी नाही ऐकणार. हो बोलशील की नाही? हो बोलशील की नाही? माया सोड. माया सोड, तिला दुखतंय अगं. बोल. माया, माया काय करतेय तू? सोड तिला, मी जीव घेईन तुझा. जोपर्यंत हो बोलत नाहीस तोपर्यंत मी सोडणार नाही. माया, माया अगं सोड, लहान आहे, दुखतंय, तिला कळवळतीये ती. माया, माया सोड, सोड ना, प्लीज 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 सोड तिला, प्लीज. माया, माया. अथर्व, 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 ऐका ना, ती माया बघा ना काय करते आपल्या वेदाला. तिला दुखतंय खूप. पटकन या ना, प्लीज प्लीज प्लीज, पटकन तिला बघा ना काय लागले ते. डोळे पुस. डोळे पूस. अथर्व, अथर्व बघा ना, तिला दुखते. ते मायाने काय केलंय बघा ना प्लीज. अथर्व, अथर्व, तिच्या पोटावर शिपटा काढलाय मायाने. बघा ना, इथे तिला दुखतंय. हो, तो वेदा, काय डिसाईड केलंयस? काय खायचंय आपल्याला? अथर्व, वेदाच्या वतीने मी ऑर्डर करू? शुअर. वेदा, चालेल ना? बेटा, एक पास्ता. हां, आगली ओलिओ. आणखी काही? नाही, बस. वेदा, पास्ता? हा, अथर्व, आय एम शुअर मी जे ऑर्डर करेन ते वेदाला नक्कीच आवडेल. थँक्यू माया. दॅट्स ओके. बोला बाई साहेब. तुला शुद्धीवर आणायला मी माझी विद्या खर्च केली. आजच्या आज तुला माझं काम करावं लागेल. माझा जीव वाचवला त्याबद्दल आपले आभार. नेमकं काय काम आहे? आज रात्री अंबिकाच्या आत्म्याला तुला पुन्हा कैद करायचंय. मागच्या वेळेला जी गफलत झाली ती या वेळेला होता कामा नये. नाही नाही, हे शक्य होणार नाही. मागच्या वेळी प्रचंड वेदना झाल्या होत्या मला. माझा जीव कसा वाचला ते मलाच माहिती आहे. आणि आता पुन्हा जर मी प्रयत्न करायला गेलो तर ते माझ्या जीवावर येऊ शकेल. नक्कीच मोठी शक्ती आहे त्या अंबिकाच्या पाठीमागे. काम केलं नाहीस तर नक्कीच तुझ्या जीवावर बेतू शकतो. कारण मी स्वतःहून तुझा जीव घेईन.
माफ करा बाईसाहेब, माझा ऐका, मी तुमच्यासमोर हात जोडतो. त्या अंबिकाला कैद करून ठेवणं कठीण आहे. काम झालं नाही तर तुझ्या सकट तुझं कुटुंबही जिवंत राहणार नाही. आता तूच ठरव, अंबिका का तुझं कुटुंब. नाही नाही, असं काही करू नका. मी तयारी करतो विधीची. ही अंबिकाची बांगडी आहे. तिच्या आत्म्याला कैद करायला तुला ह्याची गरज भासेल ना. काम झालं ही बांगडी तुझी, सोन्याची, तुला इनाम. घे. आत्मबंधनाय सर्वशक्ती बंधनाय स्थानबंधनाय येन बद्धो सर्वतेन त्वां प्रति बद्धनामि. हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना. हरकत नाही, नको ठेवूस. हा, हरकत नाही. ती माया जी आहे ना, राधाताई, सतत कसं ग तुझ्या डोक्यात एकच विषय असतो? मला तर ना वेगळीच शंका येते. तुला वेदाचे बाबा आवडतात ना, आणि म्हणूनच तू त्या दोघांचं पण लग्न मोडायला निघालीस, हो ना? हेच खरं आहे ना? मीरा, मी काय सांगतेय, तू काय बोलतीये? नाही नाही ताई, हेच खरं आहे. आणि म्हणूनच तू त्या दोघांचं पण लग्न मोडायला निघालीयस. ताई, बडीला तूच मंगळसूत्र लपवायला सांगितलंस ना? हो, आणि त्या दिवशी क्रिकेट खेळताना सुद्धा मायाताईंची जन्मपत्रिका तूच लपवायला सांगितली ना बडीला? मी तुला बघितलं होतं हा स्टोरूम मध्ये. हो, मी हे सगळं केलं, पण माझा त्यामागचा हेतू समजून घे मीरा. हे सगळं मी वेदासाठी करत होते. वेदासाठी नाही, स्वतःसाठी, वेदाच्या बाबांसाठी. वेदाचे बाबा आवडतात ना तुला? मला भेटायचं नाटक करून तू वेदाच्या बाबांना बघायला येतेस ना? मीरा, हे बघ, तसं नाहीये, ठीक आहे? ती माया ना, मायाताईंबद्दल ना एक शब्दही बोलू नकोस हा तू. आणि मी तुला आता शेवटचं सांगते, पुन्हा या घरात येऊ नकोस. मीरा, मीरा, अगं काय करू मी म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? राधा, आता माझ्याकडे एकच पर्याय उरलाय. मीराला सगळं खरं सांगायचं. मी कोण आहे, माझं या घराशी, वेदाशी, अथर्वशी काय नातं आहे, मुळात मी एक आत्मा आहे, हे सगळं तिला खरं कळायला हवं.
म्हणजेच तिचा माझ्यावर विश्वास बसेल. आणि हे सगळं मला तिला आत्ताच सांगायला हवं.